परतवाडा पोलीस ठाणे हद्दीत नोंद झालेल्या अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 20 वर्षीय विद्यार्थी मानव दीपकराव सुगंधे याला नागपूर खंडपीठाने नियमित जामीन मंजूर केला आहे। न्यायमूर्ती MM नेर्लीकर यांनी 10 जून 2026 रोजी हा आदेश दिला। विशेष म्हणजे या प्रकरणात आतापर्यंत कोणतीही कथित पीडित युवती अथवा अल्पवयीन मुलगी अधिकृतरित्या पुढे आलेली नसल्याची चर्चा सुरू आहे। परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 291/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता BNS कलम 294, 238, 45, 74 तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम 8, 12, 17 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 व 67A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपी मानव सुगंधे याच्या वतीने न्यायालयात मांडण्यात आले की त्याला केवळ सहआरोपीच्या जबाबाच्या आधारे या प्रकरणात गोवण्यात आला आहे। आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करणे किंवा प्रसारित करणे यामध्ये त्याचा कोणताही थेट सहभाग असल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत। तो 20 वर्षीय विद्यार्थी असून त्याची परीक्षा 20 जूनपासून सुरू होणार असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले। सरकारी पक्षाने जामिनाला विरोध करताना मुख्य आरोपी अयान अहमदचा मित्र असल्याने मानवने कथितरित्या खोलीची व्यवस्था करून दिल्याचा आरोप होता। मात्र तपास अद्याप सुरू असून आरोपपत्र दाखल होणे बाकी असल्याचेही नमूद करण्यात आले। या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती MM नेर्लीकर यांनी निरीक्षण नोंदवले की तपास यंत्रणेने आरोपी विरुद्ध अद्याप कोणतेही ठोस पुरावे सादर केलेले नाहीत। तसेच त्याला मुख्यत्वे सहआरोपीच्या जबाबाच्या आधारे आरोपी करण्यात आले आहे। आरोपीचे वय, शैक्षणिक स्थिती आणि आगामी परीक्षा विचारात घेऊन न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला। न्यायालयाने 50,000 रुपयांच्या वैयक्तिक मुचलका व तितक्याच रकमेच्या 2 जामीनदारांवर त्याची सुटका करण्याचे आदेश दिले। तसेच साक्षीदारांवर दबाव आणू नये, पुराव्यांशी छेडछाड करू नये, पोलिसांना आपला पत्ता व मोबाईल क्रमांक उपलब्ध करून द्यावा आणि प्रत्येक सोमवारी संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावावी अशा अटीही न्यायालयाने घातल्या आहेत। हिंदी मराठी